भाग दुसरा. परिभाषिक शब्दसाम्यामुळे तात्विक भेद कसे लपून राहतात. पुनर्जन्म. एक. प्रास्ताविक. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांची याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवनाचे नवीनीकरण पुढे चालूच राहते असे शाश्वतवादी मानत असत. उच्छेदवादियांचे मत उच्छेदवाद ह्या एका शब्दाने स्पष्ट होते. उच्छेदवादाचा अर्थ प्रत्येक वस्तूंचा संपूर्ण विनाश. मृत्यूनंतर काही उरत नाही. भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व असल्याची श्रद्धा असावी लागते, आणि त्यास तर भगवान बुद्धांचा प्रखर विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने भगवान बुद्ध हे स्वाभाविक उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी भगवान बुद्धांनी अलगदुप्पम सुत्तात तक्रार केली आहे. ते म्हणतात, माझी शिकवण वेगळी असताना काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थितीला ताब्यात बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा मजवर खोटा आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही, आणि तरीसुद्धा काही भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने किंवा खोडसाळपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर भगवान बुद्धांचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिपित विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाहीत. मग ते आपण उच्छेदवादी नाहीत असे कसे म्हणू शकतात? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? 2. पुनर्जन्म कशाचा, कोणत्या वस्तूचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? त्याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. 1. पुनर्जन्म कशाचा आणि 2. पुनर्जन्म कोणाचा? या 2 प्रश्नाचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा आपण प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत्यू झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत्यू होतात काय? काही लोक म्हणतात, होय, ते सुद्धा नष्ट होतात. भगवान बुद्ध म्हणतात, नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिसळून जातात. या 4 घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तेथे विद्यमान असणाऱ्या महाभूतांचे पुनर्मिलन होते, तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे: या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील काही घटक असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते, पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव उपस्थित राहतात. अशा प्रकारच्या पुनर्जन्मास भगवान बुद्ध मानतात. सारिपुत्त आणि महाकोठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवन आश्रमात थांबलेले असताना स्थविर महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेले, आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनास व्यथित करीत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. त्या प्रश्नापैकी एक प्रश्न असा होता: महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती गोष्टी मागे राहिल्या जातात? सारिपुत्त:
5 दूर केल्या जातात, 5 मागे राहिल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राहतात. महाकोटीत डोळे, नाक, कान, जिव्हा आणि स्पर्श ही पंच इंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. प्रत्येक एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियापेक्षा वेगळे आहे आणि स्पष्ट रूपाने भिन्न आहे. त्याचे अंतिम आधार कोणते? या पंच इंद्रियाचे विषय आणि त्याचे क्षेत्र यांचा उपभोक्ता कोण? सारिपुत्त, मन. महाकोटीत ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त, चेतना यावर. महाकोटीत चेतना कशावर अवलंबून आहे? सारिपुत्त, उष्णतेवर. महाकोटीत उष्णता कशावर अवलंबून असते? सारिपुत्त, चेतनेवर. महाकोटीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता ही चेतनेवर, अशी ही दोन्ही तत्वे एकमेकावर अवलंबून आहेत. महाकोटीत शरीर हे निश्चितेत काष्टासारखे दूर फेकल्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारिपुत्त, चेतना, उष्णता आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे जाणीव. महाकोटीत मृतदेहामध्ये आणि त्या ध्यानी भिक्षूमध्ये ज्याने संज्ञा आणि वेदना यांचा निरोध केला आहे, काय फरक आहे? सारिपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्या क्रिया तर थांबलेल्या असतातच, इंद्रियांचे सामर्थ्यही नष्ट झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्षूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. त्याचे श्वासोश्वास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत झालेल्या असतात. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन आहे. या संवादात एक कमीपणा आहे. महाकोटिताने सारिपुत्ताला आणखी एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निस्संदेह आहे की उष्णता म्हणजे ऊर्जा. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर ऊर्जा उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एक भागच ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या ऊर्जा समूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे 2 अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ ऊर्जेचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या ऊर्जा संग्रहात नवीन भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे 2 पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या गोष्टीपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर भगवान बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीर घटकांचे पुनर्जन्म मानतात, ते आत्म्याचा पुनर्जन्म मानित नाहीत. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो भौतिक शास्त्राशी सुसंगत आहे, सुसंवादी आहे. केवळ याच अर्थाने भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. भौतिकशास्त्र म्हणते ऊर्जा कधीच नाश पावत नाही, मृत्यूनंतर संपूर्ण उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी ऊर्जेच्या सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येईल. 3. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला तोच मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर भगवान बुद्धाचा विश्वास होता काय? असणे संभाव्य दिसते.
जर मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन ते जर एक नवा देह बनवू शकले तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे मानणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला होता. एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथपिंडिकाच्या जेतवनात आरामात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून भिक्खुनी खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थू मध्ये राहत होती. यावेळी कौशल राजा प्रसेनजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. साकेत आणि श्रावस्तीच्या रस्त्यावर एक रात्र तो तोरणवत्थू येथे थांबला. राजा प्रसेनजीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, जा आणि सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये, ज्याच्या सोबत आज मी संगती करू शकेन. ठीक आहे महाराज, असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास आणि संगतीस योग्य असा भिक्षू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेल्या भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला बघून तो कौशल राजास प्रसेनजिताकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी नाही दिसला. दिसला नाही ज्याची आपण संगती करू शकाल, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्तमती अशी अरहंत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशल राजा प्रसेनजित भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि भिक्खुनी खेमास म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. ही कशी गोष्ट आहे की मी जेव्हा प्रश्न विचारतो की तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्वात राहते काय, मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय, याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाची तशीच उत्तरे देतात की ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली. तथागतांनी हे गुढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे? काय हेतू असावा बरे? महाराज, या बाबतीत आपणाला मी एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्यांचे उत्तर द्यावे. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणाची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, आगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, जर कोणी तथागतांच्या त्यांच्या रूपकायेने व्यारवेळीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मरणानंतर त्यांची रूपकाया परिव्यक्त राहील, ती जळामुळातून उपटली गेली असेल. तथागतांनी देह परित्याग केल्यावर ती मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. ज्या तत्वांनी ती निर्मित होती तशी आता नाही. तिची पुनरुत्पत्ती आता शक्य नाही. महाराज, तथागताच्या रूपाने आता तथागतांच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. समुद्राप्रमाणे तथागत गंभीर आहेत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू होऊ शकत नाही. महाराज, तथागतांची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, अमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत.
वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि आघात आहेत, तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्याला लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि आघात आहेत, तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनास्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कौशल राजा प्रसेनजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी राजा प्रसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. त्यानंतर त्याने भिक्खूने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले, भगवान, हे असे कसे? मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय, तर आपले उत्तर असते की तथागतांनी अव्याकृत ठेवले आहे. मी जेव्हा विचारतो की मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही, ते अव्याकृत ठेवलेले आहे. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? त्याचा हेतू काय? ही गोष्ट देखील तथागतांनी अव्यक्त ठेवली आहे. महाराज, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. काय तुमच्याकडे कोणी गणक आहे? याप्रमाणे त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच राजा प्रसेनदीला प्रश्न विचारले. अद्भुत आहे भगवान, अद्भुत आहे सुगत. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की शास्त्याने आणि श्राविकीने दिलेले उत्तर अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहे. भगवान, एके समयी मी भिक्खूनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. ठीक आहे भगवान, आता आज्ञा द्यावी. आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत. आम्ही जातो. जा महाराज, यावेळी तुम्हाला जे करणे उचित वाटते ते करावे. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कौशल राजा प्रसेनदी आपल्या मार्गाला लागला. कर्म 1. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्म सिद्धांत इतका इतर कोणत्याही गोष्टीने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात कर्माचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजल्यामुळे केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म हे एकच आहेत. विद्वान आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्पर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना चांगलेच माहीत असते की भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे. तरी ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म तोच आहे जो ब्राह्मणी धर्म अथवा हिंदू धर्म आहे. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्मपणे पूर्ण निरीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी भगवान बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा निश्चितच वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत तत्वे ही इतकी अधिक भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निकष समान असणे शक्य नाही. दोहींचेही भिन्न परिणाम व्हायलाच पाहिजेत. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही.
ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा वंशानुगत आहे. तो एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत सुरूच असतो. याचे कारण आत्म्याचे संसरण चालू असते. बौद्ध धर्मामध्ये कर्माचा हा सिद्धांत असल्याचे सत्य नाही. ते यामुळे की आत्माच मानित नाहीत. आत्म्याच्या अस्तित्वास नाकारलेले आहे. कर्माचा हिंदू सिद्धांत देहाव्यतिरिक्त वेगळे आत्म्याला अस्तित्व असल्याचे मानतो. देह मृत्यू झाला तरी त्याच्यासोबत आत्मा मरत नाही. आत्मा देहातून स्फुर असा उडून जातो. कर्माच्या बौद्ध सिद्धांताप्रमाणे ही गोष्ट खरी नाही. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणूस जेव्हा एखादे कर्म करतो तर त्या कर्माचे दोन परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे ते कर्म त्या कर्त्याला प्रभावित करते आणि दुसरा परिणाम असा की ते कर्म आत्म्यालाही प्रभावित करते. माणूस जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो, त्याच्यावर प्रभाव पडतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याचे शरीर सोडून देऊन पळून जातो त्यावेळी कर्माचे मनुष्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळेच त्याचा पुढील जन्म आणि स्थिती याचा निर्णय होतो. हिंदूंचा हा आत्मवादाचा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्वच न मानणाऱ्या बौद्ध अनात्मवादाच्या सिद्धांताशी पूर्णतः विसंगत आहे. वरील कारणास्तव कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे एक नाहीत आणि ते एक असूच शकत नाहीत. म्हणून कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे दोन्हीही एकच आहेत असे सांगणे केवळ मूर्खपणाचे होय. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. 2. गत जन्माच्या कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते काय? भगवान बुद्धाने कर्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. सर्वप्रथम त्यांनी सांगितले, जसे पेराल तसे उगवेल. त्यांनी कर्म सिद्धांतावर एवढा भर दिलेला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्म सिद्धांताला दृढपणे मानल्याशिवाय नैतिक सुव्यवस्था टिकू शकत नाही. भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताचा संबंध हा फक्त कर्माशीच होता आणि तो देखील वर्तमान जीवनापुरताच मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक हिंदू कर्म सिद्धांत आहे आणि त्याच्यानुसार कर्माचा अर्थ आहे. त्या सिद्धांताप्रमाणे पूर्वजन्मीच्या कर्माचा या जन्मी अंतर्भाव होतो. जर माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे तो त्याच्या पूर्वजन्माच्या वाईट कर्माचा परिणाम होय. जर मनुष्य श्रीमंताच्या घरात जन्माला आला असेल तर त्याचे कारण त्याचे पूर्वजन्मीचे सत्कर्म होय. जन्मतः माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म होय. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कारण कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या प्रयासासाठी काही स्थान उरत नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्म सिद्धांत देखील भगवान बुद्धाच्या माथी मारण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच असा हा सिद्धांत मानित होते काय? या विस्तृत कर्म सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते, त्यांचे संसरण होते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते, म्हणजे वंशपरंपरेने प्राप्त होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल आहे. भाषेच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. असे केल्याने या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. भाषेच्या या परिवर्तनामुळे जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत आता या निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहेत आणि त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतजन्माच्या कर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेचा जो कर्म असतो त्या दृष्टीने
पूर्वजन्माच्या त्या कर्माचे स्वरूप कसे असते. तो वंशानुगत माता पितरापासून प्राप्त होणारा एखादा गुण असतो की नंतर स्वतः संपादिलेला गुण असतो. वंशानुगत क्रमाच्या हिशोबाप्रमाणे आपल्या माता पितरांपासून आपल्याला काय प्राप्त होते. भौतिक शास्त्रानुसार विचार केल्यास जेव्हा वीर्य जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. प्राण्याची उत्पत्ती तेव्हाच होते जेव्हा वीर्य जंतूचा अंड्याशी संयोग होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पितराच्या वीर्य जंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणाच्या युतीने होत असतो. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष भगवान बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पितरामुळेच होते असे भगवान बुद्धांनी सांगितले होते. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकूट पर्वतावर वास करीत होते. तेव्हा एक यक्ष त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना येणेप्रमाणे संबोधन केले. भगवान म्हणतात, शारीरिक आकार म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो. जीवाला ह्या अस्थी हे जठर इत्यादी कोठून मिळतात. आईच्या गर्भाशयातील हा जीव कसा लटकलेला असतो. आईच्या गर्भाशयात हा जीव कसा लटकलेला असतो. त्याला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, सर्वप्रथम कलल होतो, नंतर अब्रुद होतो, त्यापासून पेशी होते आणि पेशीपासून घन होतो आणि तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि माता जे काही अन्नपेय घेते त्यावरच आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र यापासून सर्वथा वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नसते. नाही, तो शरीरात बाहेरून प्रवेश करतो, अर्थात कोठून, ही गोष्ट या सिद्धांतात स्पष्ट केलेली नाही. आता दुसरा प्रश्न असा की पुनर्जन्माच्या त्या कर्माचे आपले स्वरूप कसे असते. तो वंशानुगत क्रमानुसार प्राप्त असा गुणविशेष असतो की स्वतः संपादलेला गुण असतो. जोवर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताचे परीक्षण होऊ शकत नाही. परंतु आपण जरी असे मानले की या प्रश्नाचे इकडून तिकडून काहीतरी उत्तर मिळेलच, तरी भौतिकशास्त्राच्या साहाय्याने हा कर्म सिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे याचा निर्णय कसा करू शकू. भौतिकशास्त्रानुसार मुलात वंश परंपरेने आईबापाचे गुणविशेष उतरतात. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. कर्माच्या या हिंदू सिद्धांताप्रमाणे बालकाचे गतकर्म हे त्याने आपल्या जन्माबरोबर पूर्वजन्मी स्वतः केलेले कर्म असते आणि ते स्वतः आपल्यासाठी आणून स्वतःच प्राप्त करते. आईबाप बालकाला काहीच देत नाहीत, सर्व काही बालक आपल्याबरोबर स्वतःच आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस न पटणारा मूर्खपणाचा आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्ध असल्या बुद्धिविसंगत आणि मूर्खपणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवित नव्हते. स्थवीर नागसेन म्हणाले, जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होत नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा. महाराजा, उदाहरणादाखल असे समजा, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो, तर चोरणारा शिक्षा पात्र ठरतो काय. होय, परंतु दुसऱ्या माणसाने जे आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते तर त्याने चोरले नाही, मग तो शिक्षापात्र का. कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्यातून उत्पन्न झालेले होते. त्याप्रमाणेच हे महाराजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान भंते नागसेन. मग राजा मिलिंद पुढे म्हणाला, भंते नागसेन, जेव्हा एक नामरूपाद्वारे
कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? महाराज, ती कर्मे सावलीप्रमाणे त्याचा पिच्छा पुरवीत राहतील. पण मग ही कर्मे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात काय? नाही. एक उदाहरण देऊन ते अधिक स्पष्ट करावे. हे राजन, वृक्षाला जी फळे अद्याप द्यायची आहेत ती दाखविता येतील काय? ती फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत निसंशय नाहीत बनते. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झालेले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाहीत. वा, छान बनते नागसेन.